कलंबोली में प्रलंबित मछली मार्केट का सुशोभीकरण, डेली बाजार की इमारत तथा बच्चों को खेलने के लिए ग्राउंड आदि मुद्दा 2 सालों से वैसा ही है। इस वास्तु का लाभ यहाँ के स्थानीय प्रकल्प बाधितों को जल्द से जल्द मिले, इसलिए शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल ने सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव से मुलाकात कर उन्हें कलंबोली का दौरा करने का न्योता दिया, जिसके मुताबिक प्रमोद हिंदूराव ने मंगलवार को कलंबोली का दौरा किया। इस दौरान शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, पंचायत समिति सदस्य गोपाल भगत आदि गणमान्यों सहित कलंबोली वासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर प्रमोद हिंदूराव ने उपरोक्त मांगों को जल्द से जल्द पूरी करने की बात कही। आता या ठिकाणी हॉकर्स झोनचा विषय होता। हॉकर्सच्या त्या ठिकाणी जायचं तर शिवरात्रीच्या मुहूर्तावर आम्ही त्या ठिकाणी सर्वांना जागा द्यायची व्यवस्था करणार आहोत। त्याचबरोबर ग्राउंडचा प्रश्न होता, तो लेवलिंग करून त्या ठिकाणी कंपाऊंड फेन्सिंग मारून परिसरातल्या युवकांना, क्रीडा रसिकांना त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅकची सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत। त्याच अनुषंगाने दुसरा एक तिथला तलाव जो आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करणं, या संदर्भातलं एस्टिमेट तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी मी तशा सूचना दिल्या आहेत आणि येणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये काय जर बोर्डाच्या लेवलचा जो विषय असेल तर बोर्ड मीटिंगमध्ये त्यावर चर्चा होईल। तत्पूर्वी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, रस्त्याचा प्रश्न असेल तर रस्त्याचे 1-2 महिन्यामध्ये सर्व ठिकाणी 16 सेक्टर जे आहेत त्या सर्व ठिकाणी रस्त्याची व्यवस्था सिडकोच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे दर्जेदार रस्ते सिडको प्रशासनाच्या माध्यमातून केले जाईल। या परिसरातल्या लोकांना लवकरात लवकर चांगली ताजी भाजी मच्छी मार्केट जे आहे ते मच्छी मार्केटसुद्धा लवकरात लवकर बांधून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। 57 लाख रुपये त्याच्यासाठी आता खर्च प्रस्तावित केलेला आहे। असं जरी असलं तरी वरती रूफ स्लॅबचं आम्हाला करायचं, त्या ठिकाणी चांगलं मॉडर्न पद्धतीचं आपण 21व्या शतकाकडे जातो। कोळी बांधव या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांचा व्यवसाय करतात आणि तो व्यवसाय अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्या सुविधा, महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था, साफसफाईसाठी व्यवस्था, हे सर्व करण्याचा सिडकोचा प्रयत्न राहणार आहे आणि हे आम्ही करू। वही बालाराम पाटिल ने भी इस दौरे के बारे में जानकारी दी। सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख अनिल पाटिल यांनी कळंबोली आणि रोडपाली या विभागामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक वाढीपुट्टीच्या घरांवर, त्याचबरोबर हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करणारे मच्छीमार, मटण विक्रेते यांच्यावर कारवाई करण्याची नोटीस दिल्यानंतर मी आणि माझे सारे सहकारी आम्ही मंडळींनी निर्णय घेतला आणि या गोष्टीला विरोध करावा म्हणून निर्णय घेतल्यानंतर या संदर्भात सिडकोचे चेअरमन प्रमोद हिंदूरावजी यांच्या समोर मी चर्चा केली आणि बाबा अशा पद्धतीनं सिडको करून बेकायदा कारवाई केली जाते ती आपण चेअरमन या नात्यानं रोखावी अशी विनंती त्यांना केली। आणि तदनंतर गेल्या आठवड्यामध्ये चेअरमन साहेबांच्या केबिनमध्ये सिडकोचे या ठिकाणी मुख्य अभियंता चौधरी साहेब, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अनिल पाटील, प्लॅनिंग सेक्शन, पुनर्वसन या साऱ्या खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक श्री हिंदूराव यांनी आयोजित केली आणि त्यानंतर आजच्या दौऱ्याची ही वेळ ठरवण्यात आलेली होती। आजच्या दौऱ्यामध्ये प्रामुख्यानं कळंबोलीवासियांना जो होल्डिंग पॉइंट आहे त्या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करून देणं, कळंबोलीमधील युवकांना क्रिकेट खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीचं मैदान उपलब्ध करून देणं, जे मच्छीमार बांधव हॉकर झोनमध्ये आज धंदा करतायत त्यांना त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करून मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी त्यांना तात्पुरता व्यवस्था म्हणून शिफ्टिंग करून जागा उपलब्ध करून देणं हे प्रश्न प्रामुख्यानं होते। त्याचबरोबर 2008 साली बांधण्यात आलेल्या हॉकर्स प्लाझा जो आहे त्याच्या गाळ्यांचं आणि ओट्यांचं वितरण करावं आणि ते प्रकल्पग्रस्तांना आणि व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना उपलब्ध करून द्यावेत असे विषय आम्ही सिडकोच्या चेअरमन समोर ठेवलेले होते। महाशिवरात्रीपर्यंत हॉकर्स प्लाझामधील गाळ्यांचं वाटप करून ते सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। मे पर्यंत क्रिकेटचं मैदान
सुशोभित करून व्यवस्थितरित्या डेव्हलप करून विकसित करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आणि मच्छीमार आणि चिकन मटनचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना केवळ ओटे नव्हे तर त्याच्यावर आरसीची छप्पर करून मल्टी स्टोरी मार्केट त्या ठिकाणी उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी त्यांच्या मुख्य अभियंत्यांना सांगितलेला आहे। इस दौरान प्रमोद हिंदूराव ने पूर्व विधायक दत्तू शेठ पाटिल से मुलाकात की।